आणि यानंतर बातमी शेती क्षेत्रातील। गेल्या 10 दिवसांपासून कांद्याच्या दरामध्ये सातत्यानं घसरण होतीये। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क न हटवल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। त्यामुळे कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल की नाही हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे। कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा नेमकी काय आहे या घडीची जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। कांदा कधी शेतकऱ्यांच्या, कधी ग्राहकांच्या, तर कधी सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आणतो। 9 महिन्यांपूर्वी लोकसभा निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणणाऱ्या कांद्यानं आता पुन्हा शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणलंय। गेल्या 8 दिवसात कांद्याच्या भावात प्रति क्विंटल 1000 ते 2000 रुपये घसरण झालीय। त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय। लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी कांद्याचा लिलाव बंद पाडला। कांद्याची आवक वाढल्यानं भाव कोसळल्याचं बोललं जातंय। मात्र कांद्याचा भाव घसरल्यामुळे उत्पादन खर्चही निघत नसल्याची खंत बळीराजानं व्यक्त केली आहे। 2014ला दस्तूरखुद्द देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं होतं की आम्ही तुमचं कर्ज माफ करू। 2 लाखाचं 1.5 लाखाचं कर्ज माफ केलं आणि 8-8 लाखाचं कर्ज खात्यावर थकलेलं दिसतंय। मग बाकीचं कोणी भरायचं? आता 2024ला तोच कित्ता तुम्ही गिरवताय की तुम्ही आम्हाला कर्जमाफीचं आश्वासन देऊन गेले आणि पुन्हा कर्जाची तरतूद कर्ज भरण्याची तरतूद सुद्धा केली नाही। तुमच्या या खोडीमुळं आमची जिल्हा बँक, आमच्या जिल्हा बँकेतला शेतकरी, कर्मचारी, ठेवीदार सगळे अडचणीत आले। या सगळंच विरोधी पक्ष असतील, सत्ताधारी असतील, यांनी केंद्राकडे जाऊन अति तातडीनं 20% निर्यात शुल्क ही कमी करणे गरजेचं आहे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये याच्यापेक्षा मोठे आंदोलनं होतील आणि सरकारच्या विरोधामध्ये रोष निर्माण होईल आणि शेतकऱ्यांना सुद्धा पदरी काहीच येणार नाही। जर पाहिलं तर खादीचे भाव झाले, औषधांचे भाव झाले, हे दर महिन्याप्रमाणे 100 रुपयांनी 200 रुपयांनी वाढत आहे आणि कांदा बाजार भाव कोसळत आहे। तर शेतकऱ्यांना काढणीचा आणि विकण्याचा खर्च पण फिटत नाही। याची केंद्र सरकार, राज्य सरकारने चांगल्यापैकी दखल घ्यावा आणि शेतकऱ्यांचं समाधान करावं, एवढंच माझं सांगणं आहे। प्रत्येक पुढारी कांद्यावरच बोलतो, परंतु आज कोणीच कांद्यावर बोलायला तयार नाही। त्याच्यामुळे सरकारने या काही गोष्टीचा विचार केला पाहिजे। जी 20% निर्यात शुल्क आहे ती कमी केली पाहिजे आणि कांद्यांना प्राधान्याने हमीभाव तो नाही देता येणार, परंतु जे निर्यात शुल्क आहे सरकारच्या जे हातात आहे ते सरकारने केले पाहिजे अशी शेतकऱ्याच्या वतीने मी विनंती करतो। पुढच्या काळात नाशिकसह राज्यातील विविध भागात लाल कांद्याची मोठ्या प्रमाणावर आवक होणार आहे। शिवाय राजस्थान, पश्चिम बंगाल आणि इतर राज्यांमध्ये देखील कांद्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणात झालंय। त्यातच निर्यातीमध्ये भारताला पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका यांच्या कांद्याशी स्पर्धा करावी लागते। केंद्र सरकारनं कांद्यावरील 20% निर्यात शुल्क तातडीनं रद्द केल्यास किमान कांद्याचे भाव स्थिर राहतील असा अंदाज कांदा व्यापारी व्यक्त करतायत। मंत्रिमंडळात हमी भावाची घोषणा केली पाहिजे। त्यांनी कांद्याचा विचार केला पाहिजे, याच्यावर चर्चा केली पाहिजे का कांद्याला खर्च किती येतो आणि हमी भाव केला पाहिजे ना याच्यावर। ते करते नाही, ते फक्त दुसऱ्या काही योजना अंमलात आणताना त्याचं हे करता येते, विचार नाही करत शेतकऱ्याचं कोणीच इथं। शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी परदेशात निर्यात होणं गरजेचं आहे। विधानसभा निवडणुकीआधी सप्टेंबर महिन्यातच केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना दिलासा दिला होता। केंद्र सरकारकडून कांदा निर्यातीवर प्रति क्विंटल किमान $550 निर्यात मूल्य आकारलं जात होतं। याशिवाय 40% निर्यात शुल्क केंद्राने कांदा उत्पादकांवरही लादलं होतं। यानंतर केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील किमान $550 निर्यात मूल्य हटवलं। सोबतच कांदा निर्यात शुल्क 40%वरून 20% करण्याचा निर्णय घेतला होता। कांद्यावरील निर्यात शुल्क कमी करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्राकडे पत्रव्यवहार केला होता। निर्यात शुल्क तातडीनं रद्द करण्याची मागणी केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली। मात्र अजित पवारांच्या या मागणीवर कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत। आता पुन्हा एकदा कांदा निर्यातदार संघटनेनं राज्य आणि केंद्र सरकारकडे निर्यात शुल्क हटवण्याची मागणी केली आहे। कांद्याचे बाजार घसरण्याचं सगळ्यात प्रमुख कारण आहे आता रब्बी हंगाम चालू झालेला आहे। जे उन्हाळी कांदा आपण जे म्हणतो ते बाजारपेठेत दाखल होते, जसं नगर आहे, सोलापूर आहे, आपला नाशिक जिल्हा आहे, इकडं धुळे, दोंडाईचे आहे आणि तसंच MP देखील त्यांचा लोकल स्थानिक कांदा चालू झालेला आहे। पश्चिम बंगालमध्ये सुखसागर हा जो एक मोठा कांद्याचा आगार आहे तिथेही लाल कांदा निघतोय आणि त्याचप्रमाणे आता राजस्थानचा देखील लोकल क्रॉप हे चालू झालेलं आहे। त्यामुळे जी आपली डोमेस्टिक नीड आहे भारत देशातली, ती जी गरज आहे त्या गरजेपेक्षा कुठेतरी जास्त प्रमाणात कांद्याचं उत्पन्न झालेलं आहे। त्यामुळे बाजारभावावरती 100% याचा जे बाजार पडलेले आहेत। कांदा हे सर्वसामान्य शेतकऱ्यांचं प्रमुख नगदी पीक आहे।
पण सध्या कांद्याचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. कांद्याच्या भावात घसरणीमुळे शेतकऱ्यांमध्ये रोष वाढताना दिसतोय. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक पावलं उचलणार का, हे आता पाहणं महत्त्वाचं ठरेल. निलेश वाघ, NDTV मराठी, नाशिक.